केस पण विचारली नाही फॉलो मी. सो हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मजेत असतील. आणि मी दीपिकाज लाईव्हमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजचा व्लॉग खूप छान असणार आहे, तर कंटिन्यू बघा. आणि आम्ही जातो मुंबई फिरायला. ॲक्च्युली सर्व पाहुणे आले, तुम्ही व्लॉग बघत असतील माझे कंटिन्यू. आणि सांगायचं राहिलं, ही माझ्या आत्याची मुलगी, माझी बिट्टूची बहीण. कारण ती नसते जास्त ब्लॉगमध्ये, कारण मी जळगावला जाते, तर बाकी सर्वांना तुम्ही ओळखतच असतील. तर ही नसते जास्त, तर म्हटलं चला ओळख करून देऊ. एवढं ब्लॉगमध्ये मला लक्षात नाही सांगावं असं, पण आता म्हटलं आहे तर सांगा, मला लक्षात आलं तर. तर आता जातो आहे मस्त. आम्ही जाणार सिद्धिविनायकला, महालक्ष्मी आणि CST, दादर वगैरे सर्व फिरू, दादरचं मार्केट. आणि बघूया कसं होतं काय नाही, तसं तुम्हाला शेअर करेल मी. आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि हा प्रणवची ओळख करून तुम्ही दिलेली तुम्हाला विराच्या ब्लॉगमध्ये, लास्ट ब्लॉगमध्ये. आणि तिकडे पिंकी बसली बघा, सनी इकडे, मुन्नी. आणि चला आता मस्त एन्जॉय करू ब्लॉग. आणि तुम्ही सोबत राहा आमच्या. आणि सर्वात अगोदर आता बघा, आम्ही उतरले इकडे विरारला. तर लोकल चेंज करायची होती आम्हाला विरारला. तिथे पाणी पिण्यासाठी थांबले सर्व, आणि मस्त पाणी पिऊन घेतील. केस कसे झाले आपले. आता काहीच आम्ही उतरलो विरारला, आणि आता पाणी परत थांबले इकडे बघा. केस कसे झाले पूर्ण हवेने एकदम धुतलेच ना, आज संडे आहे तर. आणि पाणी परत थांबले सर्व. तर पाण्यावर बॉटल खाली झालं तर भरून घेऊ. तर पूर्ण दिवसभर फिरायचं आहे आणि जेवण पण करायचं आहे. जेवणासाठी आम्ही मस्त चपाती आणि चटणी भाजून घेतली. तर जेवण मस्त. आणि जम्बो वडापाव पण खाणार आहे आम्ही दादरला, तेव्हाही तुम्हाला शेअर करेल. तर मस्त एन्जॉय करा तुम्ही आमच्यासोबत व्लॉग एन्जॉय करा. जानू बघा, आणि जानूला थांबायचं होतं ना, जानू ना. देखो निशिका पण चालली. तर बसलो आम्ही लोकलमध्ये आणि आमची सेकंड लोकल आहे. आता मोजू आपण किती लोकल होतात. आता लोकल आहे सेकंड. तर आम्ही दादरला. दादरला हा बोल. हा थम्सअप म्हणजे पूर्ण पॅकची. हां, तर आम्ही उतरलो दादरला. मार्केटला आलेलो, पण दादरचं मार्केट पूर्ण बंद करून पोलिसांच्या गाड्या फिरत आहे. बिचाऱ्यांचा माल पण जप्त झाला बऱ्याच लोकांचा. तर आम्ही कॅन्सल केलं मार्केट करायचं, कारण मार्केटच भरलं नाही तर काय करणार. तर आम्ही जातो सिद्धिविनायक, आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिकडे थोडंफार शेअर करेल. हो चला आता टॅक्सी बघूया पहिले. आणि आज गर्दीच नाही आहे, नाहीतर नेहमी मस्त दादरला खूप गर्दी असते बघा. नाही तर इथे पूर्ण दुकानं वगैरे असतात. तर इथे बघा, पोलोला पॅन्ट घ्यायची, तर पॅन्ट भेटत होती तिकडे, म्हणजे नाईट पॅन्ट 100 रुपयाला. तर म्हटलं चला घेऊया. तर बघितलं मी, तर पोलोने 2 घेतली, आधी त्याने पण घेतली सनीसाठी. आणि यांच्याकडे खूप आहेत, 3-4 आहेत नाईट पॅन्ट, म्हणून मी काही घेतले नाही शॉर्ट्स. तर म्हटलं असू द्या. आणि पॅन्ट बनवून निघालं. सो इथे तुम्ही बघू शकतात, बॅगच्या शॉपमध्ये थांबलो आम्ही. ॲक्च्युली दादाला खूप मार्केट असतं, आणि बट त्या दिवशी संडे होता आणि पोलिसही खूप होते, त्यामुळे की शॉप तिथे चालू नव्हते. म्हणजे जे स्ट्रीटवर बसतात ते नव्हते. आणि ते बॅग जे शॉपमध्ये रेट असतात त्याचे डबल हे अंकल सांगत होते. तर सानू आमची जाम बार्गनिंग करत होती आणि भाव करत होती. तर ते काकाही बोललेही, आतापासून एवढं भाव करते असं छान आहे सवय असं म्हणून बोललेत. आणि जानू पण, आणि जानू सानू दोघांचं चालू होतं की ह्या रेटमध्ये द्या, ह्या रेटमध्ये द्या. मी त्यांना थांबवलं, म्हटलं बोलू नका. आणि त्यानंतर आम्ही निघालो तिकडनं. आणि इथे तुम्ही बघू शकता, हे आहेत गजरे, वेणी वगैरे आपण लावतो ते बॅक साईडला. तर आंबळा भांडाने बघा पूर्ण पोलीस आले, तर बिचारे उचलायला लागले. असंच त्या दिवशी होत होतं सर्वांचं. आणि कोणाचं काय साजे झालं होतं. मला टॉप घेऊन त्याने एक वेताक दिलेलं मला. आता हे बघा, सिद्धीला जाण्यासाठी किती मोठी लाईन लागली. आम्ही कशा दिल्या डब्या, तुम्ही नंबरमध्ये. आणि बसचं तिकीट काढलं आहे 128 रुपये 10 जणांचे. सानू पिहू त्यांचं पण तिकीट घेतलं आहे, सर्वांचं तिकीट घेतलं आहे. आता बघू आमचा नंबर कधी लागतो. आता टाईम लावते मी तुम्हाला सांगते. बसमध्ये जाण्यासाठी किती वेळ लागला. आता किती वाजले पिऊ दे निशिका साईडचं. 12:30. आता वाजले 12:30. तर आमचा नंबर कधी लागतो बघू, आणि मी तुम्हाला सांगेन किती वेळ लागतो. नाही परवडते.
आणि पिऊ बघा कशी, छबू बघा कशी तपशील झाली आहे. ओ माय बिचारी बिचारी थकली मग शोना. सानूला पण आणि क्लिप लावायची. थांबा, क्लिप असेल तर मी घेते. थांब सांगा, क्लिपच नाही आहे का तुझ्याकडे एक्स्ट्रा? हा का क्लिप आहे का बाई एक्स्ट्रा? आणि मला स्वतःला हसायला येतं. आमचा अवतार कसं झालं, व्लॉग एडिट करता येते आणि मला स्वतःला बघून हसायला येते. अवतार कसे, केस कसे आमच्या बसमधून खाली नाही. अवतार बघा कशी झालं. 5 मिनिटं लागले फक्त आम्हाला बसचा वेट करायला. आता सरळ जाऊ आम्ही. चला काय, चला सर्वांनी. जेंट्स लोक गेले ताईला त्यांना आणि सीएसटीला सोडायला, कारण आम्ही म्हणजे त्यांना यायचं नव्हतं फिरायला, तर ते लोक सीएसटीला गेले आणि सर्वांच्या बॅगा घेऊन गेले. जेंट्स लोक आहेत पाठीमागे, तर ते येतील नंतर. आता आम्ही लेडीज लोकांनी पोरं जातो आहे सिद्धिविनायकला. मुंबईचा नजारा सरळ रस्ता आहे बघा सिद्धिविनायकचा. सरळ बघा गर्दी किती आहे. बापरे बाप, खूप गर्दी आहे देवा. काहीच आम्हाला 1 तास झालं लाईनमध्ये. फायनली थोडं मध्ये आलो आम्ही. आता बघू अजून किती वेळ लागतोय. आणि बसचं सांगायचं राहिलं तर मला, बस आमची 5 मिनिटात लगेच आलेली आणि लाईनमध्ये लागलो आम्ही सिद्धिविनायकला. तिथे 1 तास झाला. आणि आता पाठीमागे जाऊन सेल्फी पण काढून हिस्ट्री लावली आहे. स्टोरी लावली अंगारकी चतुर्थीची. आणि बघा मेंढराची. आणि साची नवीन कुर्ती घेतल्या आणि आज बाय मिस्टेक ना चूक म्हणजे लक्षातच नाही आलं देवावर जायचं आहे आणि ब्लॅक कपडे घातले गेले आमच्याकडनं, साचीकडनं पण माझ्याकडनं आणि तनिषी पण घातले. अजून मी पाहिजे सेल्फी आपली घेते बरं. आणि हे बघा, हे शमी मंदिर कथा. आणि यांनाही तुम्ही जसं व्लॉगमध्ये बघितलं नसेल तरी आहेत पिंकीच्या सासूबाई. तर फॅमिली बसलो मी तर डमडममध्ये. डमडम कुठली गाडी बोलली? इकोमध्ये बसलो. इकोमध्ये काय सीट आहे? 20 रुपये ना? 15 रुपये लावा. तर बाप्पांचं दर्शन करून आम्ही आज मस्त आलो दादर स्टेशनजवळ. आणि म्हटलं चला एक चक्कर मारूया पुन्हा. मार्केट वगैरे लागलं का. आणि थोडंफार लागलं, जास्त नाही. पर्स वगैरे होतं आणि थोडंफार कुर्ती. एक लाईन होती तिथेच लागलेली. तर म्हटलं चला आता बघूया आणि थोडंफार चक्कर. तर बघा पुढे मी मम्मीच्या याच्यावर 2 दिन तुला तू काय करणार ते करून घे. सो आम्ही थोडं फिरलो आणि त्यानंतर जास्त काही शॉपिंग नाही केली. म्हणजे फक्त पिंकीने पर्स घेतली तिच्यासाठी आणि पिहूनही एक पर्स घेतली. म्हणजे बॅग रडून ऐकत नव्हती अजिबात. आणि तिचं बघून साधनही मागत होती, बट त्याच्याकडे एकच बॅग होती. मोंटीला मी प्रॉमिस केलं की तुला नेक्स्ट टाईम मी घेऊन देईल. आणि असं करत आम्ही आलो स्टेशनजवळ. आणि स्टेशनजवळ आल्यानंतर मी यांना फोन केला तर ही आलेले तिकडे ताईला आणि मुनीला सीएसटीला सोडून. तर इथे सर्वांनी ज्यूस घेतला आणि मी घेतलं ताक. कारण ताक कसं जरा मस्त थंड वाटते बॉडीला. आणि कोल्ड्रिंकने कसं नंतर पाणी जीव करतो. आणि नंतर आम्ही बसलो आहे. आता आम्ही जातो आहे चर्चगेटला, कारण तिकडनं आम्ही गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल सर्व बघणार आहे. तर आता इथे वानखेडे स्टेडियम येईल म्हणून व्हिडिओ घेते बघा, तुम्हाला दाखवते. वानखेडे स्टेडियम बघायचं होतं पोरांना सर्वांना, जवळून जात नाही. थोडी लोकलमधून दिसतं हे स्टेडियम आहे बघा, स्टेडियम स्लाईड. तर म्हटलं चला थोडी क्लिप घेऊया. आणि हे बघा फायनली आम्ही आता उतरलो आहे चर्चगेटला आणि आता जातो आहे गेटवे ऑफ इंडिया बघायला. आणि मस्त वाटतं मुंबईचं वातावरण, मला खूप आवडतं इकडचं क्लायमेट वगैरे. आणि क्लायमेट म्हणजे इकडचं ते आहे सर्व असं खूप छान वाटतं मला. आणि भारी वाटतं बघायला मुंबई. आणि असं वाटतं की पाहिजे मुंबईची लाईफस्टाईल. खूप दगदगीचं जीवन आहे, बट तरी काय माहिती अट्रॅक्शन आहे मला मुंबईचं थोडंफार तरी. आणि फायनली आता इथे पोहोचलो आहे आम्ही. आणि आता बिट्टूची त्यांची वाट बघतो आहे. आणि मस्त वाटतं इकडे एकदम.
गेट वे ऑफ इंडिया पण तिकडे काम चालू होतं, बंद आहे सर्व. आणि गर्दी दाखवतो तुम्हाला, थांबा. हे बघा हे ताज हॉटेल आणि गर्दी बघा. एक चहा फायनली पाणी लाईनला आलो आम्ही. देखो कीड़ों को खाने जा रहा है, कीड़े जितना वो कीड़े थे तर ॲक्च्युली ईद होती आदल्या दिवशी आणि होता संडे. आम्ही गेलो तर तिथे एवढी गर्दी होती तर आम्ही गेट वे ऑफ इंडियाच्या साईडला गेलोच आणि ताज हॉटेलजवळच थांबलो. आणि तिकडनं 5-10 मिनटं आम्ही कारण एवढी गर्दी होती व्हिडिओ मी घेतला नाही जास्त, कारण गर्दीमध्ये म्हटलं फोन हरवला तर एक वेगळं पंचायत होईल म्हणून मी जास्त व्हिडिओ नाही घेतला. आणि त्यानंतर आला आम्ही ते मरीन लाईनला. माझी खूप इच्छा होती मरीन लाईन बघावं आणि अशी गडबडीत बघावं असं नव्हती इच्छा, बट आता काय नाही, फायनली बघितलं तर गेलं. मी यानंतर म्हटलं की आपण जाऊया निवांत एका दिवशी मरीन लाईनला. आणि मस्त एन्जॉय केला आम्ही मरीन लाईन. तर आम्ही जवळजवळ तिथे अर्धा-1 तास बसून त्यानंतर जायचं होतं. या लोकांना ट्रेनही पकडायची होती. आम्ही 4 येणार होतो रिटर्न बोईसरला. तर जाताना खूप रडायला आलं कारण एवढं वर्षानंतर सर्व आलेले आणि नंतर कधी जाणं होतं तर कारण मी सांगून आलेली 6चं 10चं वर्ष. तर सर्व म्हणजे मनात थोडं हेच होतं माझ्या की आता मी कधी जाईल कधी नाही. तर थोडं इमोशनलसारखं झालेलं सर्व जात असताना. आणि खूप एन्जॉय केला सर्व होते. 8 दिवस कशी निघाले मला कळलं नाही. नंतर मी 2-3 दिवस एकदम शांतच होती, कोणाशीच बोलत नव्हती, कारण एकदम घर खाली झाल्यानंतर माहेरचे लोक गेल्यानंतर थोडं फील होतंच. तर असे मस्त दिवस गेले आमचे. आणि शेवटचा लॉग होता सर्वांसोबत, कारण गेले सर्व त्यांनी ट्रेनमध्ये, ट्रेन होती त्यांची रात्रीची. आणि आम्ही घरी आलो मस्त. आम्ही 10:30-11:00 पोहोचलो घरी. आल्यानंतर यांनी पार्सल आलेलं नूडल्स, पण एवढं खाण्याची ताकद नव्हती, सर्व न खाता झोपले. मी तर खाणारच नव्हती कारण मी नूडल्स वगैरे असं खातच नाही, मला आवडत नाही. मी जेवणही नाही केलं, काय नाही, तशीच झोपली. आणि फक्त हाफ प्लेट आणली नूडल्स त्यांनी, त्या हाफ प्लेट तिघांनी पण नाही खाल्लं, थोडं उरलं आणि अशी झोपलो की डायरेक्ट सकाळी जागली. खूप दमलेलो. आणि ॲक्च्युली मी जाणार नव्हती फिरायला कारण मला बरं वाटत नव्हतं त्या दिवशी. तर मी ट्रेनमध्ये बसल्याच अर्ध्या ताईकडनं गोळी घेतलेली वॉमिटिंगची. मला उलटीसारखं होत होतं, चक्कर पण येत होती आणि असं वेगळंच फील होत होतं. म्हणजे एक सांगता पण येत नाही मला कसं वाटत होतं. तब्येत बरी वाटत नव्हती, बट पिंकी चिडली माझ्यावर की चल असं अशी काय करते, म्हणून मी गेली. आणि खूप मजा आली तरी गेल्यानंतर. सो असा होता आमचा व्लॉग. तर कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हालाही मजा आली असेल. आणि जसं फिरायचं होतं तसं फिरता नाही आलं. ॲक्च्युली सानूला गेट वे ऑफ इंडिया दाखवायचं होतं मला मेन म्हणजे, बट गर्दी असल्यामुळे आम्ही निघालो तिकडनं लगेच. आणि नेक्स्ट टाईम मी जर गेली तर तुम्हाला नक्की पूर्ण डिटेलमध्ये शेअर करेल व्लॉग. आणि हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि व्लॉग बघितल्यावर थँक्यू. चला बाय.